महायुतीत भाजपच मोठा भाऊ असल्यानं विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात देखील भाजपचा मोठा वाटा घेणार आहे। राज्यातल्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे 160 पेक्षा अधिक जागांवर लढावं अशी मागणी केल्याचं कळतंय। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी 160 पेक्षा अधिक जागांची मागणी हायकमांडकडे केल्याची माहिती आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपने 160 ते 170 जागांपेक्षा कमी लढू नये अशी विनंती भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याचं कळतं। शिंदेंच्या शिवसेनेला 70 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 58 जागा द्याव्यात असं सुचवण्यात आल्याची माहिती आहे। भाजप जास्तीत जास्त जागा निश्चितच लढणार आहे। काल आमच्या राज्याचे निवडणूक प्रभारी सन्माननीय भूपेंद्र यादव, सहप्रभारी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमची एक बैठक झाली आणि निश्चितच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जास्तीच्या जागा लढवायच्या, जास्तीच्या जिंकायच्या आणि महायुतीचं सरकार आणायचा अशा प्रकारचा निर्धार ताकदीनं आम्ही सगळ्यांनी केला। काय होणार नाही, महायुतीची चर्चा अत्यंत व्यवस्थितपणे सुरू होईल आणि व्यवस्थितपणे जागा वाटप होईल याचा निर्णय हे तिन्ही नेते घेतील, म्हणून त्याच्यावर चर्चा वादविवाद असं काही होणार नाही। याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांनी 90 जागांची मागणी केली होती। नंतर त्यांनी जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला तेवढ्याच आम्हाला द्या समसमान जागांची मागणी केली। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून रामदास कदम यांनी सुद्धा 100 जागांवरून भाजपला जेवढ्या जागा तेवढ्याच आम्हाला हव्यात असा दावा केलाय। भाजप हा मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, अभिक प्रकार त्यांनी सांगितलं आमदार मान्य आहे, पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा आमचे 40-45 काय माणसं असते ते आमदार ते शिंदेची सुद्धा आहेत, आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजेत। असं म्हणू नका की ते शिंदेंच्या आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त घेतील आमची कमी, असं नको करायला। सगळ्यांना जे आहे समजून काम करावं, भांडणं बिंडणं काय करायचं नाही। ज्या विश्वासानं तुमच्याकडे आलोय तुमचा भाऊ म्हणून, तर दोघांनी मिळून वाटून खाऊ, एवढ्या जागा तुम्ही घ्याल तेवढ्या जागा आम्हाला द्या, हे बोलणं काय चुकीचं आहे का? लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेचा विजयाचा स्ट्राईक रेट जास्त आहे, त्यामुळे मागणी सुद्धा जास्त आहे। 100 पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत यावर ठाम राहण्याची भूमिका शिंदेंच्या शिवसेनेनं घेतल्याचं कळतं। 2019च्या विधानसभेच्या निकालानुसार भाजपचे 105 आमदार निवडून आले। फुटीनंतर शिंदेंसोबत शिवसेनेचे 40 आमदार आले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं फुटीनंतर आपल्यासोबत 43 आमदार असल्याचा दावा केला, त्यामुळे मित्रपक्ष किंवा सोबत आलेले अपक्ष सोडून फक्त पक्षाचंच संख्याबळ 188 इतकं होतं आणि विधानसभेच्या एकूण जागा आहेत 288, त्यामुळे 100 जागा शिल्लक राहतात। त्यातून 3 पक्षांचं वाटप होईल, ज्यामध्ये भाजपला 50 पेक्षा अधिक जागांचा वाटा हवा। राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी भाजपला 120 ते 130 जागांवर समाधान मानावं लागेल असा चिमटा काढलाय। आता 2 नवे मित्र भारतीय जनता पक्षाने जोडलेले आहेत। आता त्या मित्र पक्षांचीच चैनी जोरात आहे, त्यामुळं भारतीय जनता पक्ष कदाचित 120-130 जागांवर समाधान मानावं लागेल आणि उरलेल्या सगळ्या जागा या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्हींच्या पक्षाला द्यावे लागतील। तर शरद पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 225 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे। हे 31 जणांना विजय केलं तर राष्ट्रवादीच्या 10 पैकी 8 लोकांना निवडून दिलं, याचा अर्थ आहे की ही सुरुवात आहे। आणि याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल, त्यावेळेला 288 ज्या जागा आहेत त्या 288च्या जागेमध्ये मला चित्र असं दिसतंय 250पेक्षा जास्त जागा या विरोधकांच्या येतील। मी काही दिवसापूर्वी ऐकलं होतं की महाविकास आघाडीला 155च्या वर जागा मिळणार नाही असे शरद पवार म्हटले होते।
15 दिवसापूर्वीच म्हटले होते पवार साहेब की 155 मिळणार महाविकास आघाडीला, आता म्हणतात 225 मिळणार. भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांच्यानंतर आणखी एक माजी आमदारानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. सुधाकर भालेराव यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये तुतारी हाती घेतली आणि त्याच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातून पवारांनी अजितदादांना इशारा दिलाय. निवडून देणारे मतदार आणि पक्षाशी घात करणाऱ्यांना धडा शिकवा असं शरद पवार यांनी म्हटलंय. निवडून आलेल्या उमेदवारांनी मतदारांचा घात केलेला आहे. त्यांनी ज्या मतदारांनी मतं दिली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना पाठवलं, त्यांची साथ सोडली आणि वेगळ्या विचाराला जाण्याची भूमिका घेतली. जनतेचा आणि पक्षाचा घात केला आणि त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवण्यासाठी आवश्यकता आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्यात, तर महायुती 17 जागांवर आली. त्यामुळे महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स हाय आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.